सामाजिक, राजकीय, व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज, प्रतिबिंब समाजाचे। मनसेचे राजे शिंगळे यांची शेतकऱ्यांच्या उपोषण मंडपास भेट। लोणार तालुक्यातील मौजे आजिसपूर येथील शेतकरी इंद्रजित मुळे यांनी ई क्लास मध्ये काढण्यात आलेली शेती त्यांच्या नावावर करण्यात यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटुंबियांसह बेमुदत आमरण उपोषण दिनांक 3 नोव्हेंबर 2020 पासून सुरू केले आहे। त्यांनी वेळोवेळी तहसीलदार लोणार, उपविभागीय अधिकारी मेहकर यांच्याकडे पुराव्यासह सदर जमिनीवर पूर्वीपासून अतिक्रमण केलेल्या कागदपत्रासह विनंती अर्ज केलेले असताना सुद्धा त्यांच्या अर्जाकडे जाणीवपूर्वक संबंधित अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले गेले आहे। इंद्रजित संपत मुळे यांचं वय 50 वर्षे, मुक्काम आजिसपूर, डोळेपांगरा, पोस्ट डोळेपांगरा, तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा। विकला जमीन यांच्या वडिलांनी भेटलेली आहे। इंद्रजित संपत मुळे यांच्या वडिलापासून जमीन हे आज रोजी वैती करत आहे। या लोकांना जो भाडेपट्टा मिळावा असं माझं शासनाला आव्हान आहे। जोपर्यंत या शासनानं या गोरगरीब लोकांना भाडेपट्टा दिला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं जिल्हाभर आंदोलन होईल। याची शासनानं दखल घ्यावी आणि जी काही नुकसान आंदोलनात होईल ती शासनाची जबाबदारी राहील। जोपर्यंत इंद्रजित संपत मुळे यांना भाडेपट्टा भेटत नाही तोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्याकरता आंदोलन करण शासनानं ध्यानात ठेवावे। मी राजे शिंगळे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, मनसे, बुलढाणा जिल्हा। विकलात जमीन माझ्या वडिलाला भेटेल आहे तर त्याचा आम्हाला पूर्ण भाडेपट्टा पाहिजे। जोपर्यंत भाडेपट्टा भेटत नाही तोपर्यंत मी इथून उठत नाही। त्यांच्या दुर्लक्षितपणामुळे एका भूमिहीन बेरोजगार कुटुंबियावर उपासमारीची वेळ आलेली असल्या कारणाने त्यांनी सुरू केलेल्या उपोषणास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे परिवहन महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राजे शिंगळे यांनी भेट देऊन त्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली। उपोषणकर्त्याचे मनोबळ वाढले असून त्यांनी राजे शिंगळे यांच्यावर विश्वास ठेवून सदर प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपणच प्रयत्न करावे असे उपोषणकर्त्यांनी यावेळी त्यांना सांगितले। प्रतिनिधी इरफान सय्यद, महाराष्ट्र 24 न्यूज, बुलढाणा।